आणि आता पाहूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। गेल्या वर्षी क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून बीएमसीची 5 कोटींची कमाई। शहरात अस्वच्छता करणाऱ्यांकडून 5 कोटींहून अधिकचा दंड वसूल। बीएमसीकडून 4 एप्रिलपासून क्लीनअप मार्शल बंद ठेवले। वरळी शिवडी कनेक्टरसाठी आम्हाला रस्त्यावर आणू नका, प्रभादेवी वासियांचा संताप। तर लाज वाटते आम्हाला महाराष्ट्रीय असल्याची बॅनरबाजी करत संताप व्यक्त। मुंबईवर पाणी संकटाचं सावट, सातही तलावातील पाणीसाठा एप्रिलच्या सुरुवातीलाच 33%वर। वांद्रे कुर्ला संकुलातील 3 व्यावसायिक भूखंड विक्रीसाठी निघालेल्या निविदांना चांगला प्रतिसाद। 2 भूखंड जपानमधील कंपनीला विकले जाणार। यामुळे एमएमआरडीएच्या तिजोरीत 3839 कोटींचा भर पडणार। डोंबिवलीतील 65 बेकायदेशीर इमारती प्रकरणी याचिकाकर्ते संदीप पाटलांची सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट, कारवाईला स्थगिती आणण्यासाठी याचिका। अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलं, हातात तलवारी घेतलेल्या अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड। ऑफिसमधील कर्मचाऱ्यावरही तलवारीनं हल्ला, हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। स्टोरेज घोटाळ्यानंतर डोंबिवलीत नवा शेअर मार्केटिंग घोटाळा उघड। ग्रोथ अप इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंग क्लासेसच्या नावाखाली 1,23,00,000ची फसवणूक रक्कम 10 कोटीवर जाण्याची शक्यता। बदलापुरात खैरांच्या झाडांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, आरोपींकडून 2 टन माल हस्तगत। बदलापूर वन विभागाची कारवाई। बदलापूर पालिकेकडून 30 घंटागाड्यांची भंगारात विक्री करण्याचा निर्णय। मागील 7 वर्षांपासून घंटागाड्या वापराविनाच पडून अवघ्या 16 लाख रुपयांची निविदा जाहीर।